भिजून गेला वारा, रुजून आल्या अंगारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. सो मंडळी, आज आपण बघणार आहोत भिजून गेला वारा. हे गाणं गिटारवरती कसं वाजवायचं, थोडंसं चॅलेंजिंग आहे. बार कॉर्ड आहे, त्यात फटकन स्विच आहे, त्यामुळे थोडासा, पण मी सांगणार तुम्हाला नक्की कसं त्याला प्रॅक्टिस पण करायचं. आणि कधीतरी यार फेस करायचं आहे बार कॉर्डला. लेट द बार कॉर्ड गो बिहाइंड द बार्स, तसं आपलं ठरलंय. फर्स्ट आपण बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय. या गाण्याचा स्ट्रमिंग पॅटर्न थोडासा वेगळा आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा. मग आपण बघतो कॉर्ड यूज्ड काय आहेत, त्याचे स्विचेस काय काय आहेत पाठ करण्यासारखे, हात की सफाई असावे असे स्विचेस काय आहेत. आणि मग ॲक्च्युअल परफॉर्मन्स बघता, ज्याच्यामध्ये तुम्ही मला बऱ्याचदा चुकताना पण बघता. पण तुम्ही कसे चुकू नये हे मी तुम्हाला त्याच्या आधीच सांगतो, त्यामुळे तुम्ही नाही चुकणार. लेट्स गेट स्टार्टेड विथ द स्ट्रमिंग पॅटर्न. सो हे गाणं आहे ना 7/8 म्हणजे धड 3 नाही ना, धड 4 नाही, 7/8 म्हणजे 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 असाच त्याचा काउंट जातो. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. याच्यामध्ये पहिला 1 2 3 एक पार्ट घेऊया आणि मग 1 2 3 4 हा एक पार्ट घेऊया. 1 2 3 4 नॉर्मल आहे आपला, डाऊन अप डाऊन अप. पण 1 2 3 जो आहे तो डाऊन अप डाऊन आहे, त्यानंतर लगेच डाऊन आहे. म्हणजे नेक्स्ट 1 2 3 4चा जो 1 आहे तो. सो याला असं करतो आपण, डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप. सगळ्यांना इक्वल गॅप आहे, म्हणजे कुठलाच असं नाही की डाऊन अप डाऊन स्किप आणि मग डाऊन अप डाऊन अप. ओके, मग तो 4x4च होईल, कारण ते 8 होतील ना स्ट्रोक, म्हणजे 8 काउंट होतील ना मध्ये. म्हणून हा आहे 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. म्हणूनच तुम्हाला याच्या तालामध्ये काहीतरी डिफरंट वाटतं. हा मेन स्ट्रीम गाणी शक्यतो 7/8 नसतात, खूप कमी गाणी असतात. म्हणजे 5 ते 10% गाणी 7/8 असतात. बाकी सगळी म्हणजे 80-85% 4x4 नाही, 80-85 नाही, अगदी 6x8 आणि 4x4ची युती जर का केली तर ती 90-95% असते. आणि मग 5% हे 7x8 असतात शक्यतो, म्हणून ते कधी निवडून येत नाहीत. पॉलिटिकल जोक्स विधानसभेच्या माहोलामध्ये मत देऊन सर रेकॉर्ड करतात, होय का. सो आत्ता हा समजला तुम्हाला 1 2 3 1 2 3 4. पण रिअल चॅलेंज याच्यात आहे की कॉर्डचा स्विच जो आहे ना तो तुम्हाला त्याच्यामध्येच करायचा आहे. म्हणजे 1 2 3 स्विच 1 2 3 4, म्हणजे 1 2 3 1 2 3 4 नंतर स्विच नाही, 1 2 3 स्विच 1 2 3 4 1 2 3 1 2 3 असं. ओके, त्याच्यात आपण बघूया कॉर्ड्स काय आहेत, म्हणजे तुमची अजून घट्ट तयारी करा मनाची. यासाठी C F आणि G, बस 3च कॉर्ड आहेत. पण C आणि Fचा आहे ना खूप पटपट स्विच पाहिजे, आणि F आणि Gचा पण पटपट स्विच पाहिजे. आता पहिले ह्या कॉर्ड्स बघूया आपण कशा आहेत. A3 D2 G0 B1 E0 ही होती C मेजर कॉर्ड. मग आहे F मेजर. Fला आय डोंट एक्सपेक्ट की तुम्ही फुल बार पकडा, नाही तर फुल डान्स होऊन जाईल. गिटार परफॉर्मन्स कमी डान्स खूप वाटेल, एकदम असं होईल म्हणून. सो आपण 5 स्ट्रिंगच F पकडू. सो A3 D3 G2 B1 E1. सो हा झाला F. आणि मग G आपण असावाला पकडलात ना ह्या 3 बोटवाला तर खूप सोपं जाईल, कारण F नंतर डायरेक्ट हा असा स्विच आहे ना म्हणून. सो Gला काय असणार आहे, म्हणजे आय डोंट सजेस्ट की हा 4 बोटवाला पकडा किंवा हा 3 बोटवाला पकडा. या 3 बोटवाला नका पकडू, या 3 बोटवाला पकडा. सो F झाला. मग आपण Gकडे जातोय. E3 A2 G0 D0 G0 B0 आणि E3. सो आता स्विचेस. येस, हिअर कम्स अ मेन फोकस पॉइंट, की हा आहे C झाला ना की F, म्हणजे हा अगदी एवढा फास्ट तुम्हाला स्विच करायला आला पाहिजे. सो मी करतोय काय हे बारकाईने सांगतो. इथे बघाल तुम्ही, इथे गॅप आहे माझ्या, हा फक्त हा मी असा झोपवतो आणि हा लगेच इथे 4th फिंगर पण टाकतो आणि ह्याला खाली घेतो, मिडल फिंगरला खाली घेतो. सो याची प्रॅक्टिस करा. माझी बोटं तुम्हाला कळत असतील की जास्त हलत नाही आहेत, पण कॉर्ड वेगळी वाजते. म्हणजे ही F
हा वेगळा आवाज समजतोय आणि हा वेगळा आवाज समजतोय. सो तुम्हाला याला जरा फोकस द्यावा लागेल, कारण तो सो 1 2 3 1 2 3 4. सो वारा, सो वारा 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. सेम असंच एफ नंतर जी ला जाताना पण आहे, म्हणजे ते जे ना सो 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. आणि मग चाहूल हलकी देणा जराला चाहूल हलकी देणा जरा, हे नॉर्मल आहे. ह्याला काय म्हणजे हा पूर्ण 1 2 3 1 2 3 4 आणि मग देणा जराला 1 2 3 1 2 3 4. आणि स्पर्शात सारेला पण सिम्पलच आहे की म्हणजे 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. प्रत्येकाचा म्हणजे C3 मग G1 मग 3F मग 1G. सो अंतऱ्यामध्ये सही आहे, पण भिजून गेला वारा आहे ना तिथे तुमचा हात घामाने भिजून जाणार आहे, पण वारा काय त्यातनं वाजणार नाही सुरेल. वाव, काय बोलला यशवंत, वाव, हे स्क्रिप्टेड नव्हतं गाईज, ट्रस्ट मी. बरं, सो आशा करतो की तुम्ही ॲक्च्युअल आता स्विचेस कळाले तुम्हाला, डिटेलमध्ये सांगितलेत मी. कॉर्ड्स तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस कराल, स्विचेस प्रॅक्टिस कराल आणि मग पुढचा माझा जो डेमो मी दाखवतो आहे तो बघाल. त्यामध्ये पण थोड्याशा चुका वाटल्या तरी त्या तुम्ही करू नका, कारण ह्याच्या आधी मी तुम्हाला फुल एक्सप्लेन केलं आहे, एकदम कट टू कट खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, तुमच्याकडून नाही चुकलं पाहिजे. आणि खूपच बिगिनर असतील ते जर काही बघत असतील, मला तर वाटतं FI सांगितल्यावरच 90% बिगिनर तिथूनच गेले असतील आणि माझ्या ह्या व्हिडिओचा ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन कमी झाला असेल. पण ठीक आहे, जो भी कहूँगा सच कहूँगा, सच के सिवा कुछ नहीं कहूँगा. हां, त्यामुळे जे इथवर आलेत ना त्यांनी प्लीज गाणं पुढे शेअर करा, किंवा तुम्ही तरी हा 10 वेळा व्हिडिओ बघा अखंड, म्हणजे माझा वॉच टाईम वाढेल. इथे यूट्यूबवरती ना खूप टाईमपास होतो. जर का तुमचा बेसिक क्लिअर नसेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर इनिशियल तुमचा टाईमपास तुम्हाला नसेल करायचा, तर खाली लिंक्स दिल्यात त्यावरून इतर माहित्या गिटारगिरी कम्युनिटीबद्दलच्या गोळा करा आणि सिल्वर मेंबरशिपला एनरोल करा. आत्ता ती लाईफ टाईम चालू आहे, मी हे रेकॉर्ड करत असताना, नंतर असेल की नाही माहीत नाही मला, म्हणून उशिरा बघत असाल हा व्हिडिओ. जर का मी 2035 व्हायरल चाललेलो असेल हा व्हिडिओ आणि तेव्हा बघत असाल तर यार आय डोंट नो तेव्हा काय नियम आहेत गिटारगिरी कम्युनिटीचे. बघा आता डेमो कसा आहे. भिजून गेला वारा, रुजून आल्या अंगारा, बेवान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. येना जरा तू येना जरा, say that you love me, say that you love me. आणि हे असं सेम आहे. सो आता मी नेक्स्ट स्टांजामध्ये जातो. स्पर्शात वारे निये पिसारे, आभाळ वाहून गेले, तुझ्यात मी आणि माझ्यात तू, कसे दोघात जगले नाते. येना जरा तू येना जरा, येना जरा तू येना जरा. सेम तेच रिपीट आहे. सो जे ॲक्च्युअल एकदाच कळालं की सगळं रिपीट मारता येईल. तर भिजून गेला वारा तुम्हाला आवडला असेल. आशा करतो की असेच मी जे पुढे पण 52 मंगळवार 52 गाणी घेऊन येणार आहे, त्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला असेल, कारण मराठी गाण्यांचं साम्राज्य मला जगभर पसरवायचं आहे. जय शिवराय.